च्या अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मुख्यमंत्र्यांवरती स्तुतीसुमनं पाहायला मिळाली। महाराष्ट्रामध्ये शिवशाही निर्माण करण्याची जबाबदारी फडणवीस सरकारची आहे असं गडकरींनी म्हटलं। आघाडी सरकारपेक्षा 10 पट अधिक चांगलं काम करा असं गडकरींनी म्हटलंय। स्मार्ट शहरेच नाहीत तर स्मार्ट गावंही तयार व्हायला हवीत अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली। हे छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे। मी नेहमी आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटीशी प्रतिकृती नेहमी ठेवतो, आठवण ठेवतो त्याची, कारण शिवाजी महाराज हे आमचा अल्टिमेट आदर्श आहे। ही शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे आणि ती शिवशाही निर्माण करण्याची जबाबदारी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची आहे, आमदारांची आहे, खासदारांची आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे। नाही तर आज काळी खाया पिया कुछ नहीं ग्लास फोड़ा ठन्ना आले आले गेले गेले असं नाही करायचं आहे। समस्या आहेत, प्रश्न गंभीर आहेत, पण नेतृत्वामध्ये क्षमता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातली शिवशाही या महाराष्ट्रात आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही। पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये गाव सोडून मुलं का येतात, लोक का येतात? कोणी खुशीने येत नाही, मजबुरीतून येतात। गावात शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही, तिन्ही आहे तर शिक्षण नाही। गावामधली स्थिती अशी आहे, आपल्या काळात ही बदलली आहे, ही काँग्रेसच्या काळात होती। ही हॉस्पिटल असेल तर डॉक्टर नाही, डॉक्टर असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर औषधं नाही, तिन्ही असेल तर नर्स नाही, कोण मरायला जाईल? म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये गावातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्याचं जीवन आपल्या सरकारने बदलवलं आहे।